Today we are going to see appreciation of English medium poem The Night of the Scorpion, poem for state board, poem number 3.1, written by Nizim Ezekiel, in which we see the title of poem, poet's name, then figure of speech used in the poem, rhyme scheme of the poem, and last one, the central idea of the poem. We will cover all these 5 points in the appreciation which is needed for the appreciation for SSC board. Let's start the poem. चला तर मग पहिल्या पॉईंटला सुरुवात करूया. पहिल्या 2 पॉईंटला आपण या पहिल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. ते आहेत टायटल ऑफ द पोएम आणि दुसरा पॉईंट आहे पोएट्स नेम. लेट्स सी. द नाईट ऑफ द स्कॉर्पियन इज अ नॅरेटिव्ह पोएम बाय द इंडियन ज्यूइश रायटर निसिम इझेकिल. या पहिल्या सेंटेन्समध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी आलेल्या दिसतात. पहिलं म्हणजे टायटल ऑफ द पोएम आणि दुसरं म्हणजे पोएट्स नेम. जो पोएट आहे तो इंडियन ज्यूइश रायटर आहे, ज्याचं नाव आहे निझिम इझेकिल आणि पोएमचं नाव आहे नाईट ऑफ द स्कॉर्पियन. राउंड द स्टिंग ऑफ स्कॉर्पियन दॅट द पोएट्स मदर एक्सपिरियन्स ऑन अ रेनी नाईट. दिस पोएम इज टर्न अराउंड द sting of scorpion that the poet's mother has experienced on one rainy night. This poem is an example of satire. Also, we will know that the type of poem, it is a satire. What is a satire is given in next sentence. A satire is a literary work holding up human vices and follies to ridicule or scorn. Satire is a literary work in which we see the human vices and follies, but in a ridiculous manner. In the next slide, we are going to see the next point, rhyme scheme of the poem. Let's see it. There is no fixed rhyme scheme in the poem. Poet didn't follow the traditional way of the poetry. In these 2 sentences, we see that the poem does not have any type of rhyme scheme or any rhyme pair. We also know that poet doesn't follow the traditional way of using rhyme scheme in the poem. Next point, he was known for his experimentation with the form and language. We also write about the poet that the poet is also known for his experimentation about form and language of a literature. Next point, the poem does not have rhyme scheme. The poem follows the narrative style of storytelling, where an incident is narrated in a free verse without any rhyme scheme or meter. In this way, we learn that poem doesn't have any type of rhyme scheme. We also know in the next sentence that poem is written in a free verse form without any rhyme scheme or meter. म्हणजेच थोडक्यात काय तर पोएम ही फ्री वर्स फॉर्ममध्ये लिहिलेली आहे आणि महत्त्वाचं जे आहे ते आहे की तिची स्टाईल ती आहे नॅरेटिव्ह स्टोरी टेलिंग स्टाईल. आता जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे फिगर ऑफ स्पीच. त्या फिगर ऑफ स्पीचची माहिती या नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. द पोएम इज इनरिच्ड यूजिंग व्हेरियस फिगर ऑफ स्पीच सच ॲज हायपरबोल, पर्सॉनिफिकेशन, मेटाफर, सिमिली, अँटिथेसिस, ॲलिट्रेशन, रिपिटेशन, ऑक्सिमोरॉन, ट्रान्सफर्ड इपिथेट अँड इन्व्हर्जन, onomatopoeia. Here in this slide, we just know about the various figure of speech poet has used in this poem, which enrich the poem and gives it a beauty. Which
फिगर ऑफ स्पीच ही हॅज यूज्ड. लेट्स सी. पहिला आहे हायपरबोल. कुठले वापरलेत तर हायपरबोल आहे, पर्सॉनिफिकेशन आहे, मेटॅफर आणि सिमिली आहे, अँटिथिसिस आहे, अलिट्रेशनचा यूज झालेला आहे, रिपिटिशन वापरलेला आहे. नेक्स्ट आहे ऑक्सिमोरॉन. त्यानंतर ट्रान्सफर्ड इपिथेटचा पण यूज केला आहे. नेक्स्ट आहे इन्व्हर्जन आणि लास्ट वन सांगितला गेला आहे तो आहे ऑनोमोटोपोइया. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या फिगर ऑफ स्पीचच्या नावांचा उल्लेख या स्लाईडमध्ये झालेला आहे की जे फिगर ऑफ स्पीच या पोएममध्ये वापरले गेलेले आहेत. अशा प्रकारे आपण या स्लाईडमध्ये काय पाहिलं तर वेगवेगळ्या फिगर ऑफ स्पीचची नावं, ती नावंच इतकी आहेत की त्यावरून लक्षात येईल त्याला एक विशिष्ट असं ब्युटी, पोएटिक ब्युटी पोएटने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी त्याच्यामध्ये राईम स्कीम आणि मेटरचा वापर केला नसला तरी अनेक फिगर ऑफ स्पीचचा वापर करून त्याने त्याला एक नॅचरल ब्युटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट जे 2 पॉईंट आहेत ते पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत. फिगर ऑफ स्पीच याच पॉईंटमधले हे 2 पॉईंट आहेत. पहिलं म्हणजे एक एक्झाम्पल पाहणार आहोत आणि ते एक्झाम्पल कुठल्या फिगर ऑफ स्पीचचं आहे तेही आपण नमूद करणार आहोत आणि ह्याच 3 गोष्टी आपल्याला या पॉईंटमध्ये नमूद करायच्या असतात. उदाहरणार्थ एक्झाम्पल, अँड बर्स्ट द नेम ऑफ गॉड 100 times. This is the line from the poem which is an example of onomatopoeia. How? Let's see in the sentence. Here onomatopoeic sound buzzing have been used in the poem. We see that in this line burst means sound buzzing is used which is onomatopoeic sound. So the figure of speech used in this line is an onomatopoeia. म्हणून यामध्ये वापरला गेलेला जो फिगर ऑफ स्पीच आहे तो फिगर ऑफ स्पीच आहे ऑनोमोटोपोइया. हेच त्याचं नाव आहे. अशा प्रकारे आपल्याला हवे असणारे दोन्ही पॉईंट आपण या स्लाईडमध्ये कव्हर केलेले आहेत. पहिलं म्हणजे एक एक्झाम्पल आणि कुठल्या फिगर ऑफ स्पीचचं ते एक्झाम्पल आहे त्याला मेन्शन आपण खाली केलं आहे, ते पण विथ रिझन एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत तो आहे सेंट्रल आयडिया. म्हणजे थोडक्यात शेवटचा पॉईंटला आपण सुरुवात करतोय. लेट्स सी. थ्रू अन इन्सिडंट ऑफ स्कॉर्पियन बायटिंग द पोएट्स मदर ऑन अ रेनी नाईट द पोएट व्हेरी सार्कॅस्टिकली डिस्क्राईब द बिलीफ इन सुपरस्टिशन्स. या ठिकाणी पोएटने काय केलं आहे तर ग्रामीण भागामध्ये किंवा विलेजेसमध्ये जे सुपरस्टिशन्सवरचा जो बिलीव आहे तो अतिशय सार्कॅस्टिकली डिस्क्राईब केला आहे. कशाच्या साहाय्याने? बाय डिस्क्राईब द इन्सिडंट. कुठला इन्सिडंट डिस्क्राईब करून केला आहे तर स्कॉर्पियन्स बायटिंग द पोएट्स मदर हा तो इन्सिडंट आहे. एका रेनी नाईटमध्ये पोएट्सच्या आईला जे स्कॉर्पियननी बाईट केलं आहे तो इन्सिडंट सांगून किंवा त्या इन्सिडंटच्या माध्यमातून पोएटनी सार्कॅस्टिकली हे सुपरस्टिशन्सवरच्या बिलीफ त्याने काय केलेल्या आहे डिस्क्राईब केलेल्या आहेत. नेक्स्ट आहे द लॅक ऑफ सायंटिफिक नॉलेज. याचे रिझन्स पण त्याने दिलेत. पहिलं रिझन आहे की सायंटिफिक नॉलेजचा लॅक आपल्याला या विलेजेसमध्ये पाहायला मिळतो. नेक्स्ट आहे एज्युकेशनचा लॅक, मेडिकल फॅसिलिटीजचा लॅक इन इंडियन विलेज. ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट माइथ्स अँड सुपरस्टिशन फ्लोरिश. आणि याच्यामुळंच या ग्रामीण भागामध्ये माइथ्स आणि सुपरस्टिशन या फ्लोरिश होत असतात, म्हणजे वृद्धिंगत होत असतात किंवा वाढत असतात. पुढचं आहे टुवर्ड द एंड. आणि पोएमच्या एंडकडे येताना द पोएट हॅज हायलाइट्स अपॉन द थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. या इन्सिडंटमध्ये पोएमच्या अगदी शेवट येताना पोएटने त्याची सेंट्रल आयडिया किंवा जी थीम आहे ती हायलाईट केलेली आहे. दॅट इज सेल्फलेसनेस अँड अनकंडिशनल लव ऑफ अ मदर.
आणि ती सेंट्रल आयडिया किंवा थीम काय आहे तर सेल्फलेसनेस किंवा अनकंडिशनल लव ऑफ मदर फॉर हर चिल्ड्रन. आईचं कुठल्याही अटींशिवाय असणारं किंवा निस्वार्थ प्रेम जे आहे मुलांवरचं ते म्हणजेच या पोएमची सेंट्रल आयडिया आहे. आता कुठल्या आईचं हू इज स्टंग बाय स्कॉर्पियन, जिला स्वतःला एक स्कॉर्पियनने बाईट केलेलं आहे. अँड whose only concern is the well-being and safety of her children. आणि एवढं असतानाही तिचा जो कन्सर्न आहे तो एकच कन्सर्न आहे, तो म्हणजे तिच्या स्वतःच्या चिल्ड्रनचं वेलबिंग आणि सेफ्टी, म्हणजे त्यांचं संरक्षण आणि त्यांची सुरक्षितता आणि त्यांचं चांगलं होणं हाच तिच्या कन्सर्नचा विषय आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी सेंट्रल आयडिया जी आहे ती थोडक्यात पाहिलेली आहे. त्यामधले 2 मुद्दे पाहिलेत. पहिला मुद्दा आहे की आईचं निर्व्याज आणि निर्भेसळ असणारं मुलांवरचं प्रेम, ते पण ती संकटात असतानासुद्धा. आता नेक्स्ट आहे द केअर अँड अफेक्शन ऑफ द विलेजर्स अँड देअर एफर्ट टू कम्फर्ट द पेन ऑफ मदर. त्याचबरोबर आपल्याला आणखी एक गोष्ट याची सेंट्रल आयडिया किंवा थीम सांगता येईल, ती म्हणजे या गावातील लोकांची जी केअर आणि त्यांचं जे अफेक्शन आहे आणि त्यांचे जे प्रयत्न आहे कशासाठी, त्या पोएटच्या आईला पेनपासून कम्फर्ट मिळावा यासाठी, ही सुद्धा या पोएमची एक सेंट्रल आयडिया आहे. अशा प्रकारे आपण ही जी पोएम आहे त्या पोएमचे सेंट्रल आयडिया पूर्ण केलेली आहे, जी आहे आईचं निर्भेसळ प्रेम आपल्या मुलांवरील. जेव्हा ती स्वतः एखाद्या संकटात असते तेव्हाही ती फक्त मुलांचाच विचार करते, त्यांच्या सेफ्टीचा आणि त्यांच्या वेलबिंगचाच विचार करते, हे या पोएममधून आपल्याला सांगितलं गेलं आहे. त्याचबरोबर जी गावाकडची लोकं आहेत म्हणजे विलेजर्स आहेत, त्यांचंही प्रेम, त्यांचं अफेक्शन एकमेकांबद्दलचं किंवा या पोएटच्या फॅमिलीबद्दलचं, तिच्या आईला पेनमधून कम्फर्ट मिळावा यासाठी त्यांचे एफर्ट्स, या सगळ्या गोष्टीसुद्धा या पोएमच्या सेंट्रल आयडियामध्ये समाविष्ट होतात. अशा प्रकारे जे मुख्य 5 पॉईंट आपण कव्हर करायला हवेत कुठलंही ॲप्रिसिएशन लिहिताना, ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. ते पॉईंट आहेत टायटल ऑफ द पोएम, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पोएट्स नेम, पुढचा पॉईंट आपण पाहिला राईम स्कीम, नेक्स्ट जो पॉईंट होता तो फिगर ऑफ स्पीच, आणि लास्ट पॉईंट आपण पाहिला तो आहे सेंट्रल आयडिया किंवा थीम ऑफ द पोएम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.